नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तिलोत्तमा ही सारंगकडे जाते आणि सारंगला घेऊन खाली येत असते। तेव्हा चंद्रकांत बाकीचे सगळेजण जेवायला बसलेले असतात, पण तिलोत्तमा आणि सारंग आलेले नाहीत म्हणून ते त्यांचीच वाट पाहत असतात। आल्याला विचारतात की सारंग आणि तिलोत्तमा म्हणते की चल सारंग खाऊन घे, तू जर खाल्लं नाही तर मीही खाणार नाही असं तिलोत्तमा इमोशनल ड्रामा करत असते। आणि तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो। सारंगला ही गोष्ट पटलेलीच नसते। तिलोत्तमा म्हणते की अरे सारंग, ती मुलगी काय होती माहितीये ना, तिने स्वतःच्याच तोंडाने ह्या सर्व गोष्टी मान्य केलेल्या आहेत, मग तू असा विचार का करतोय सांग बरं मला। काहीही झालं तरी तिने स्वतःच्या तोंडाने कबुली दिली आहे ना तिच्या गुन्ह्याची। अरे मला सांग, ही अस्मी एवढी चांगली मुलगी आहे आणि तू तिच्या बाबतीत असा विचार करत आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि तिलोत्तमा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा बोलत असते आणि तेव्हा तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी ती मुलगी कशी आहे तुला माहिती आहे ना। अरे बघ, आज ना खरंच आनंदाचा क्षण आहे, आपल्या घरातली पीडा गेलेली आहे आणि म्हणूनच मी अस्मीला सांगून गोडाचा शिरा बनवलेला आहे असं ती त्याला सांगत असते। तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात, चंद्रकांत, अमृता, त्याचबरोबर बबलू, सोहम, सारंग यांना कोणालाही ही गोष्ट पटलेली नसते। कारण आपल्या घरामध्ये हे सगळं काय घडतंय, कारण काहीही झालं तरीही सावली आपल्या घरातला एक सदस्य होती आणि हे सगळं काय बोललं जातंय तिच्या बाबतीत। तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, बघितलंस ना, ती मुलगी या घरातून निघून गेलेली आहे आणि तरीही तू तिच्या आठवणीत विचार करत बसलेला आहे। अरे ती अस्मी बघ, तिच्यापेक्षा ना अस्मी खूप चांगली आहे आणि तू त्या अस्मीला पुरावे मागत होतास, पण बघितलंस ना काय झालेलं आहे, असं तिलोत्तमा सगळं बोलत असते। आणि तेव्हा मात्र सारंगला खूप राग आलेला असतो। सारंग म्हणत असतो, पण मला असं वाटतंय की जी सिच्युएशन पुढे उभी केलेली आहे ती खरी नसेल, कारण तुझं म्हणणं आहे की तिनं घरातलं सोनं घेऊन हे सगळ्या गोष्टी घेऊन निघून गेलेले आहे, पण मला असं वाटतंय की असं काही नसेल, कदाचित चुकीचंही घडलेलं असू शकतं। तेव्हा मात्र इकडे सारंग तिलोत्तमाला म्हणत असतो, तिलोत्तमा म्हणते म्हणजे ऐश्वर्या खोटं बोलते असं तुला म्हणायचं आहे। तेव्हा सारंग म्हणतो कदाचित गैरसमज झालेला असू शकतो। मग ती म्हणते की जर ऐश्वर्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, ऐश्वर्या मेहेंदळेंच्या घरची सून आहे, त्यामुळे तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, ती खोटं बोलू शकत नाही, खोटं वागू शकत नाही असं तिलोत्तमा सांगत असते। तेव्हा मात्र सारंगच्या समोर ती म्हणते, जर ऐश्वर्या खोटी निघाली तर मी ऐश्वर्याच्या मुस्काटात देईल, एवढ्या स्पष्टपणे तिनं बोललेली असते। सारंग सगळेजण पाहत असतात, परंतु सारंगला ही गोष्ट काही पटलेली नसते। सारंगचं म्हणणं असं असतं की काही झालं तरी सावलीवरती हे जे काही आरोप केले जात आहेत ते आरोप खोटे आहेत हे सारंगला वाटत असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावली जी आहे ती नदीच्या कडेला तिथं आलेली असते आणि मग एक जोडपं, वारकरी जोडपं आहे ते तिथून निघालेलं असतं आणि त्याचबरोबर ते म्हणत असतं की आज ना पायाचं दर्शन झालं, एकादशीच्या दिवशी चांगलं दर्शन झालेलं आहे, देवच पावला म्हणायचं। तेवढ्यात ते म्हणतात की अरे तिथं कोणीतरी आहे ना जे आता आपल्याला दिसतंय, बघा बरं नक्की काय झालेलं आहे। आणि मग ते दोघंही तिथं जायला निघतात, एक मुलगी आहे असं कळतं। मग दोघंही पुढे जातात, तिच्याकडे पाहू लागतात। तेव्हा ते दादा जे आहेत ते म्हणतात, अगं हे सगळं काय घडतंय। आणि मग दोघंही तिथं आलेले असतात आणि त्याच वेळी त्यांचं असं म्हणणं असतं की या मुलीच्या बाबतीत काही विघटित तर घडलेलं नाहीये ना, आणि हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं। त्यासोबतच ते म्हणत असतात की काहीतरी प्रॉब्लेम वाटत आहे आणि मग ते म्हणतात की ते पाणी काढलं पाहिजे, ती पाण्यातून आता बाजूला आलेली दिसते, हे बोलणं चाललेलं असतं। तिलोत्तमा इकडे म्हणत असते की माझा ऐश्वर्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ऐश्वर्या चुकीची कधीच वागणार नाही असं तिलोत्तमाचं म्हणणं असतं। आणि तिलोत्तमा म्हणत असते की माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे, काहीही झालं तरीही ऐश्वर्या कधीच खोटं बोलणार नाही आणि जर तसं काही झालेलं असेल तर या सगळ्याला मी तिची वाट लावेल, हे सगळं आता तिलोत्तमा बोलत असते। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होत असतो, कारण गोष्टी तर तिच्या मनाप्रमाणे घडत असतात, तिला जसं हवं आहे तशाच गोष्टी घडत असतात। या गोष्टीमुळे तिला आनंद तर झालेलाच असतो। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते की अस्मीने एवढ्या प्रेमाने शिरा बनवलेला आहे, कारण ती पीडा आपल्या घरातून गेलेली आहे, त्यासाठी आज घरामध्ये गोडाचा पदार्थ बनवलेला आहे असं ती सांगत असते। तेव्हा मात्र सारंगला खूप वाईट वाटत असतं, त्याला ही गोष्ट अजिबात पटत नसते, कारण सावली चुकीची नाही असं त्याचं मन म्हणत असतं। इकडे हे वारकरी जोडपं आहे ते सावलीला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत असतं, त्यांच्यामध्ये जी माणुसकी आहे ती आपल्याला पाहायला मिळते।
कारण काहीही झालं तरीही ते वारकरी जोडपं जे आहे ते मनापासून ह्या सर्व गोष्टी करत असतं आणि त्यांनी मनापासून सावलीसाठी तिथं ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात. त्यासोबतच ते म्हणतं की थांब जरा, तिच्या अंगात जे पाणी गेलेलं आहे ते काढलं पाहिजे. मग त्याच्या ताई आहे तिच्या पोटावरती दाबत असतात, तेव्हा सावलीच्या पोटामधून ते पाणी बाहेर काढलं जात असतं आणि सावली शुद्धीवर येताच बोलू लागते, सारंग सर असा एकच जप तिने सुरू केलेला असतो आणि सारंग सर हे तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावलीला ते दोघंही म्हणतात की हिला आपल्याला घरी नेलं पाहिजे आणि काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते आपल्याला तिच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता सगळे मेहेंदळे कुटुंब जेवायला बसलेलं आहे आणि अस्मीला तिलोत्तमा सांगत असते की जा त्याला जेवायला वाढतो, त्याला आधी ताट वाढ आणि काहीही झालं तरीही सारंगला हे सगळं वाढणं गरजेचं आहे असं तिला वाटत असतं, म्हणून ती सांगत असते. परंतु सारंगला मात्र ह्या गोष्टी नकोच असतात. सारंगचं असं म्हणणं आहे की हे सगळं का केलं जाते, आपल्या घरामध्ये असं का वागलं जाते, आई तुझे संस्कार आहेत, मला ना कळतच नाहीये की तू काय बोलतेस, काय वागतेय, एका बाबतीत एकाला एक नाही एकाला नाही एक दुसरा असं का करतेस. तेव्हा तिलोत्तमाचं असं म्हणणं आहे की कसं माहितीये का, सारंग ती मुलगी खोटारडी आहे आणि अस्मी खरी आहे. अस्मी जेव्हापासून घरात आली ना तेव्हा तिने आल्या मान्य केलं की ती जगन्नाथची माणूस आहे. 1 महिन्यापूर्वी तू अस्मीसाठी हे सगळं वेड्यासारखं वागत होता आणि आता त्या मुलीसाठी, मला ना कळतच नाहीये सारंग तुझं. अस्मी जी आहे ती आता सारंगला शिरा वाढण्यासाठी तिथे गेलेली असते आणि सारंग सांगतो की नकोय मला तो शिरा. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते अरे एवढ्या प्रेमाने तिने बनवलेला आहे. तेव्हा सारंगचं म्हणणं आहे की ते प्रेमच मला नको आहे असं सारंग तिथे बोलत असतो. सारंग हे स्पष्टपणे सांगत असतो कारण त्याला रागच तेवढा आलेला असतो आणि तो त्या गोष्टी मान्यही करत असतो. सारंगने हे सगळं मान्य केलेलं असतं. सारंग भयानक चिडलेला असतो. अस्मी मात्र त्याच्या पुढे करायला जात असते आणि तेव्हा सारंग मात्र तिला बाजूला झिडकारतो आणि सारंग अक्षरशः जेवत्या ताटावरून उठून चाललेला असतो. त्याला ह्या गोष्टी पटलेल्याच नसतात, त्याला राग आलेला असतो, त्याला हे पटतच नसतं जे काय चाललेलं आहे अस्मी पुराण. आणि इकडे तिलोत्तमा समजवण्याचा प्रयत्न करत असते, तिलोत्तमा त्याला सांगत असते, पण सारंगने मात्र आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही, कारण प्रत्येक वेळेस सावलीवरती आरोप केले जातात ही गोष्ट सारंगला सहन होत नसते. त्याचं मन त्याला सांगत असतं की नाही कुठंतरी ना पाणी मुरतंय, कारण काहीतरी चुकीचं घडतंय. तेव्हा सारंग सांगत असतो की सावली जेव्हापासून या घरात आली तेव्हापासून तिनं कोणाची चुकीचं वागलेली आहे, या गोष्टी मला सांग, तिनं कोणाशी चुकीचं वागलेली आहे, कोणाला त्रास दिलेला आहे. आणि राहिला प्रश्न या अस्मीचा, तू अस्मीच्या बाबत मला सांगत आहे ना, अस्मी चुकीची आहे आणि सावलीने आतापर्यंत काय केलं सांग ना, कारण तिनं लग्न करून या घरात आली. अरे लग्नानंतर साधा आपल्या या घरामध्ये तिला आपण झोपायला जागाही देऊ शकलेलो नाही. लक्षात येते काही तुझ्या, आल्यापासून ती किचनमध्ये राहिलेली आहे, तिचं सामान घेऊन ती किचनमध्ये राहत होती आणि किचनमध्ये राहून तिनं तिथे आपल्या सगळ्यांसाठी एवढं सगळं केलेलं आहे आणि आज मात्र तू तिच्यावरती आरोप करतेय असं सारंगचं म्हणणं असतं. आणि खरंच फायनली सारंगला जाणीव झालेली आहे की या मेहेंदळेंच्या एवढ्या मोठ्या मेहेंदळे मेन्शनमध्ये आपल्या सावलीला साधी झोपायला सुद्धा जागा देऊ शकलेलो नाही, ही गोष्ट सारंगच्या लक्षात आलेली आहे आणि फायनली सारंगने ती गोष्ट बोलून दाखवलेली आहे. सारंगला मात्र खूप राग आलेला आहे आणि सारंग तिथून उठून गेलेला आहे. इकडे आता हे जोडपं जे आहे ते सावलीला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांना असं वाटत आहे की ही मुलगी शुद्धीवर आली पाहिजे, काहीही झालं तरी पांडुरंगा. आणि मग ते त्यांच्या बायकोला सांगतात की तिला पाणी दे थोडं, ती शुद्धीवर येणं गरजेचं आहे, कारण ती रात्रभर सावली ही पाण्यामध्ये होती, ती बेशुद्ध पडलेली असते आणि आता सावलीवर त्यांनी उपचार चालू केलेले असतात. त्यासोबतच त्यांनी तिथे आयुर्वेदिक उपचार सुरू केलेले असतात. काही झाडपाल्याचा जो तिथे औषध बनवलं जात असतं, तो लेप आहे तो सावलीच्या जखमांवरती लावला जात असतो. सावलीला थोडं पाणी तिच्या तोंडामध्ये सोडलं जात असतं आणि सावली शुद्धीवर यावी यासाठी ते प्रयत्न करत असतात. सावली बेशुद्ध असते आणि सावली जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा फक्त तिच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडतो, तो म्हणजे सारंग सर. तिला फक्त एवढंच आठवत असतं आणि ती बोलत असते सारंग सर. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात
तेव्हा मात्र ते विचार करत असतात, पांडुरंगा लवकर या मुलीला बरं कर, ही व्यवस्थित झाली पाहिजे, ही बरी झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि ते त्या मुलीवरती उपचार करत आहेत. त्यांना वाटत आहे की गरीब आहे आणि आपण तिच्यावर उपचार करणं गरजेचं आहे असं म्हणत ते बिचारं जोडपं तिच्यावरती उपचार करत असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावली शुद्धीवर येण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू झालेले असतात आणि इकडे तिलोत्तमा मात्र वाटेल ते बोलत असते. सारंग मात्र आता विचार करत असतो की नाही, अगं सावली तू कुठे आहेस, मी किती शोध घेऊ, अशी तू निघून का गेली. आणि सावली निघून गेले, निम्म्या रात्री निघून गेले, घरातले दागिने आणि पैसे घेऊन निघून गेली. हे सगळं असलं बोलणं सुरू झालेलं असतं. सारंग म्हणत असतो, मी या घरातल्या कोणाकोणाला सामोरं जाऊ, कोणाकोणाला तोंड देऊ ते सांग ना, मी काय उत्तर देऊ, मी कसं त्यांना अडवू, हे सगळे तुझ्यावर आरोप करतात सावली असं म्हणत सारंग इकडे विचार करत असतो. तू कुठं आहेस, तू कशी आहेस सावली. सारंगला सावलीची काळजी वाटत असते, त्यासाठी तो बाहेर पडत असतो. त्याने काही माणसं जी आहेत तीही कामाला लावलेली असतात. सारंग बिचारा सावलीच्या काळजीने कासावीस होत असतो. त्याला प्रश्न पडलेला असतो की सावली नक्की कुठं आहे, तिचा शोध कसा घेऊ, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. या घरातल्या प्रत्येकाला मी कसं सामोरं जाऊ असं सारंगचं म्हणणं असतं. इकडं त्या मावशी ज्या आहेत त्या सावलीला शुद्धीवर आणण्यासाठी त्या जोडप्याचा प्रयत्न सुरू आहेत. सावली शुद्धीवर आली पाहिजे यासाठी ते धडपडत आहेत आणि त्यांना बिचारांना काळजी वाटत आहे की हे सगळं काय घडतंय, सावलीच्या बाबतीत हे सगळं काय घडतंय, हा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. ते पांडुरंगाकडे मागणं मागत असतात की लवकरात लवकर या पोरीला बरं कर, ही पोरगी बरी झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. इकडे सावलीला शुद्धीवर आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. झाडपाल्याचा लेप तिच्या जखमांवरती लावला जात आहे, परंतु सावली काही शुद्धीवर येत नाही. अजूनही त्यांचे प्रयत्न हे चालूच असतात आणि सावली शुद्धीवर येण्यासाठीच ते धडपडत असतात. इकडे सारंग मात्र सावलीच्या काळजीने कासावीस होत असतो. सारंगला प्रश्न पडलेला असतो की काहीही झालं तरीही या सगळ्यातून मार्ग काढणं गरजेचंच आहे. इकडे या जोडप्यांनाही प्रश्न पडलेला आहे की या मुलीला वाचवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. ते बिचारे त्यांच्या बाजूने प्रयत्न करत आहेत, त्यांना जे वाटत आहे त्या पद्धतीनं ते प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या दिवशी सारंग आता तयार होत असतो, तो आवरत असतो आणि सावली माझा रुमाल असं तो बोलतो. त्याच्या हातात घड्याळ तो घालत असतो आणि तो म्हणत असतो की सावली रुमाल, पण रुमाल हा द्यायला तिथे सावली नाहीये ना, कारण सावली ही घरातच नाहीये. सारंगला सावलीची एवढी सवय झालेली आहे. आणि मग सारंग तिथून निघत असतो. आता पोलीस स्टेशनला जाऊन सावलीचा शोध घ्यायचा असं त्याने ठरवलेलं असतं. तेवढ्यातच अमृता तिथं येते आणि अमृता सारंग सोबत बोलू लागते. अमृता तिथं आलेली असते. अमृताचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही सारंग लवकरात लवकर तुला जाणं गरजेचं आहे. सारंग म्हणतो, काय झालंय अमृता वहिनी, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग अमृता सांगत असते की सारंग, अरे तुला पोलीस स्टेशनला लवकर जाणं गरजेचं आहे. सारंग म्हणतो, काय झालं. तेव्हा ती म्हणते, ऐश्वर्या आणि आई पोलीस स्टेशनला निघालेले आहेत. सारंग म्हणतो, बरं झालं की मग, आता त्यांना जाणीव झाली दिसतं, तेवढी तरी माणुसकी आहे. तेव्हा अमृता म्हणते, नाही सारंग, तू जो विचार करतोय तो पूर्णपणे वेगळा आहे, कारण त्या ज्या गोष्टीसाठी चाललेल्या आहेत ती गोष्ट वेगळी आहे. सारंग म्हणतो, म्हणजे. तेव्हा अमृता सांगू लागते की त्या दोघी जणी या गोष्टीसाठी चाललेल्या आहेत, ते म्हणजे की सावलीच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायला. तिने घरामध्ये चोरी केली आणि चोरी करून दागिने आणि पैसे घेऊन गेले. सारंगला मात्र वाईट वाटू वाटतं की हे सगळं काय घडतंय. सावली, अगं तू कुठं आहेस, ये लवकर, आत्ताच्या आत्ता तुला बाहेर येणं गरजेचं आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि देवा पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. तो बिचारा इमोशनल झालेला असतो. त्याला कळत नसतं की हे सगळं काय होणार आहे आणि आता ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं हँडल करायच्या आहेत या गोष्टींचा विचार देवा करत असतो. एकतर सावली सापडत नाहीये म्हणून तो इमोशनल झालेला असतो आणि तेवढ्यातच तिथे येतो तो म्हणजे घोरपडे येतात आणि घोरपडे सांगू लागतात की काहीही झालं तरीही घोरपड्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काही घडत आहे ना, आज खूपच वाईट असं घडत आहे असं घोरपडे म्हणत असतात. घोरपडे म्हणत असतात की आज तिलोत्तमा मेहेंदळे आणि ते इकडे यायला निघालेले आहेत. हे सगळं घोरपडे तिथं सांगत असतो आणि तेव्हा मात्र घोरपडे बोलत असतो तेव्हा इकडे सारंग विचार करत असतो. सारंग म्हणतो की ठीक आहे ना, येऊ दे मग, काय प्रॉब्लेम आहे, आले तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये असं घोरपडेचं म्हणणं असतं. घोरपडेला देवा सांगत असतो. तेव्हा तिलोत्तमा तिथे येते आणि तिलोत्तमा सांगू लागते की एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे मला पोलीस कंप्लेंट करायची आहे. कसं आहे, पोलीस कंप्लेंट करायची आहे. तेव्हा देवाला खरं तर असं वाटत असतं की सावली हरवली यासाठी आलेत, मग कोणाच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायची असं विचारलं जातं. तेव्हा ते सांगतात की सावली भागवत.
आता देवाचं असं म्हणणं आहे की सावली भागवत नसून तिचं नाव सावली सारंग मेहेंदळे आहे आणि यांना कंप्लेंट जी करायची आहे ती अशी का करायची आहे हा प्रश्न पडलेला असतो। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी घडत असतात आणि तिलोत्तमा तिथं बसलेली असते। देवा हसण्यावारी गोष्टी नेत असतो। देवा म्हणत असतो की ठीक आहे ना, करूया मग। तेव्हा ती म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, तुला कंप्लेंट लिहून घ्यावी लागेल। तेव्हा सारंग म्हणतो, इकडे देवा म्हणतो की हो, आणि मग ते सांगू लागतात की कंप्लेंट यासाठी आम्ही करत आहोत, ते म्हणजे त्या मुलीने आमच्या घरामध्ये चोरी केलेली आहे। कंप्लेंट लिहून घेतोयस का तुझ्या वरिष्ठांना फोन करू? आणि इकडे जी ऐश्वर्या आहे ती मूर्खासारखं बोलत असते। तिचा जो माज आहे ना तो जरा जास्तच वाढलेला आहे। इतकी माजुरी आहे ना, तिला खरं तर जेलमध्ये टाकून बांबूचे फटके दिले पाहिजेत ना, एवढी माजुरी ती ऐश्वर्या आहे। तिलोत्तमा म्हणते की आत्ताच्या आत्ता कंप्लेंट लिहून घे। तेव्हा ती लगेचच ऐश्वर्या बोलायला सुरुवात करते, कसं आहे माहिती आहे का, इमोशनल नाही व्हायचं, नातं आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये नको आणूस, असं ते बोलत असते। कर्तव्य आणि नातं याची तिथे घोळ नको करूस। तेवढ्यात सारंग तिकडून येतो आणि सारंग म्हणतो की कंप्लेंट लिहायची काहीही गरज नाही, असं सारंगने येऊन सांगितलेलं असतं। तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की घोरपडेंना सर्व CCTV फुटेज चेक करायला सांगितलेले असतात। पुण्यामध्ये ज्या अपघाताच्या केसेस घडलेल्या असतात त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काढायला सांगितलेली असते देवाने, आणि घोरपडे आता ती डिटेल इन्फॉर्मेशन घेऊन आलेले असतात। तेव्हा सारंगही तिथं असतो आणि सारंगला ते सांगितलं जातं। तेव्हा सारंग घाबरलेला असतो। सारंगला देवा म्हणत असतो, कळलं ना काय झालेलं आहे ते, आता काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव। आणि त्याचबरोबर सारंगला तो म्हणत असतो की 7ही केसेस एवढ्या भयानक पद्धतीने अपघात झालेले आहेत। आणि तेवढ्यात घोरपडे तिथे येतात आणि म्हणतात की एका 20 वर्षाच्या मुलीच्या बाबतीत अपघात झालेला होता आणि ते ड्रायव्हर कंडक्टर यांना ताब्यात घेतलेलं आहे। आणि मग सारंग घोरपडे सगळे निघालेले असतात आणि ज्या वेळेस ते निघालेले आहेत तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडते। सारंग भयानक चिडलेला असतो आणि जिथे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे तिथे आता देवा निघालेला आहे। देवाला खूप राग आलेला आहे कारण सावलीच्या बाबतीत चुकीचं घडलेलं आहे। आणि तिथे गेल्यानंतर सारंगचा कंट्रोल सुटतो आणि सारंग त्याला मारायला सुरुवात करतो। तेव्हा देवा विचारतो, हीच ती मुलगी होती का? तेव्हा ते सांगतात की हो, हीच ती मुलगी होती। आता जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की त्या मुलीला आम्ही उचलून पाण्यात फेकलेलं आहे, तेव्हा मात्र आता सारंगची अवस्था खूप बिकट झालेली आहे। काहीही झालं तरीही सारंग आता खूपच टेन्शनमध्ये आहे, कारण सारंगला माहिती आहे की आता जर सावलीच्या बाबतीत काही घडलं असेल तर इकडे सावली शुद्धीवर येत नाही, म्हणून ते जोडपं जे आहे ते काळजी करत आहे, पांडुरंगाकडे प्रार्थना करत आहे की लवकरात लवकर या मुलीला बरं कर। परंतु सावलीवर उपचार ते करत आहेत, देवाकडे प्रार्थनाही करत आहेत, पण सावली मात्र अजूनपर्यंत शुद्धीवर येत नाही। आता सारंगला जेव्हा कळेल की या लोकांनी सावलीला पाण्यात टाकून दिलेलं आहे, वाहत्या नदीत टाकून दिलेलं आहे, तेव्हा नक्की काय होणार, सावलीचा शोध कसा घेतला जाणार आहे, सावली कधी शुद्धीवर येईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा। थँक्यू।